गाठी आता आपण जसं लक्ष्म्याचा पदर घेतो ना डोक्यावरून, तसं ते गाठीच्या दोऱ्या म्हणजे गाठी त्याच्या ह्यांच्यावरून डोक्यावरून टाकायच्या होत्या, जसं पदर आहे तसं. मग ते करून झाल्यानंतर सगळ्यांनी आरती केली. आणि आज आपण दुसऱ्याकडे लक्ष्म्या बघायला पण जातो आणि दुसऱ्या आपल्या घरी पण लक्ष्म्या बघायला येतात. तसे हे मुलं आली होती तर लक्ष्म्या बघायला आमच्या घरच्या. आईकडं बघूया. बघा आमची गौराई. कुंकू बघा, कुंकू, हळदी कुंकू. आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ना, वैष्णवीच्या फ्रेंड्स पण माझ्या व्हिडिओ बघतात. मग त्या पण आल्या होत्या आमच्या घरी. मग त्यांनी त्यांच्यासोबत एक फोटो काढला. आणि ही गाडी आमच्या आबाची आहे. ही गाडी नेहमी गावाकडे आले ना तर मी वरती जातेच, कारण मला वरती जायला खूप आवडतं. म्हणजे वरती गेल्यानंतर सगळं नांदुरगाव दिसतं मला. आणि मला मावशी आज भेटायला आली होती, कारण खूप दिवस झाले ती मला भेटलीच नव्हती. मग मी आले म्हणल्यानंतर ती आली होती आणि 1 तासच थांबून लगेचच गेली. पण ती मला भेटायला येणारच 1 तास का होईना. तसं मी पण गेले होते दुसऱ्यांच्या घरी लक्ष्म्या बघायला रात्रीच, आणि माझी फ्रेंड पण आली होती सगून. आणि तिच्या घरी एवढं छान लक्ष्म्या बसल्या होत्या ना, आणि मी फर्स्ट टाइम हे वारकरीचं बघितलं होतं आणि मला एवढं आवडलं ना ते कन्सेप्ट. खरंच खूप छान होतं ते. तिच्यातल्या गणपतीचं दर्शन घेतलं. मग नंतर आमच्या गल्लीमध्ये ज्या बायका होत्या त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या लक्ष्म्या बघून आले. आणि टाइम पण झाला होता लक्ष्म्या उतरवण्याचा. एका घरी तर उतरवल्या पण होत्या, तरी आम्ही गेलो. तुम्हाला कशा वाटल्या आमच्या लक्ष्म्या कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.